आज मंगळवेढ्यातून सकाळी निघालो आणि नंतर पंढरपूर मार्गे गोंदवले महाराज समाधी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर इथे दर्शन झालं आणि या परिसरात आज प्रसादी घेतला। तर अतिशय सुंदर असा परिसर, या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत आणि 5-6 गेट आहेत की त्यातून आत येता येतं आणि या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे आणि प्रसाद घेतलेला आहे आणि यानंतर आम्ही पुढे आज औंध या ठिकाणी जाणार आहोत। अतिशय शांत सुंदर असा परिसर आणि दर्शन आपण या ठिकाणी घेतल्यानंतर एक अतिशय आध्यात्मिक समाधान वाटतं आणि समोरचा जो कळस आहे, कळस आणि वरती भगवा ध्वज हा आपण यामध्ये चित्रित करतोय। तर अतिशय सुंदर शांत अशा ठिकाणी दर्शन घेऊन आपण आतल्या बाजूला जे दर्शन आहे त्या ठिकाणी परत एकदा दर्शन घेऊन आपण आतून जाणार आहोत। तर असं हे सुंदर शांत परिसर, या ठिकाणी चंदूलाल सुपेकर आहेत, आम्ही 5-6 जण आलेलो आहोत आणि पुढं दर्शन घेऊन जाणार आहोत। तर अशा या ठिकाणी थांबावं असं वाटतं, इथून हलावं असं वाटत नाही, असं हे एक आध्यात्मिक ठिकाण की अतिशय मनाला शांती आणि एक वेगळा अनुभव मिळतो। तर या ठिकाणी आपण परत दुसऱ्या वेळेस सुद्धा दर्शन घेऊन आपण परत पुढं जाणार आहोत। या ठिकाणी हातपाय धुण्याची जागा, लेकुरवाळ्या मातासाठी हिरकणी कक्ष, शिधाघर, ब्रह्मानंद हॉल आणि ब्रह्मानंद मंडप आणि हा पाठीमागच्या बाजूनं दिसणारा किंवा असणारा हा मंदिर परिसर। तर यामध्ये येऊन आम्ही दर्शन घेऊन नंतर प्रसादही घेतलेला आहे आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही गाडीकडे जात आहोत। त्यापूर्वी अनेक ठिकाणी चप्पल स्टँड आहे, भक्त निवास आहेत, या ठिकाणी राहण्याची अतिशय चांगली सोय आहे, परंतु आत्तापर्यंत मला राहण्याचा योग आलेला नाही। परंतु यापुढे कधी जर आलो तर या ठिकाणी निश्चितच एक दिवस राहून निवांत थांबून दर्शन करूनच पुढे जाण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त करून, या ठिकाणी कार्यालय आहे, पार्किंग आहे, एवढ्या सगळ्या सुविधा असणारं हे ठिकाण समाधी मंदिर पुढच्या बाजूला आहे आणि या बाजूला भक्त निवास आहे। या ठिकाणी प्रसादालय फार प्रशस्त असं की ज्या ठिकाणी आम्ही प्रसाद घेतला आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था होती। तर त्याबद्दल तुला काय वाटतं? प्रसाद एकदम बेस्ट सुविधा आहे। हां प्रसाद चांगला आहे, मनपसंत आनंद वाटतो, खाल्ले की मन प्रसन्न होतं। हां दर्शन झालं, सुलभ दर्शन झालं, 3 वेळा दर्शन हां मी 2 वेळा घेतलं आणि तू 3 वेळा घेतलं, म्हणजे 5च माणसं होतो मंदिरात फक्त, त्यामुळे 3 वेळा जाऊन परत जाऊन दर्शन घेतलं आम्ही। हां म्हणजे एक वेगळा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर। तर असं हे सुंदर असं मन शांती वाटते। हां, तर या ठिकाणी एक आध्यात्मिक ठिकाण आहे आणि सर्व सुविधा सहजासहजी या ठिकाणी मोफत मिळतात आणि या ठिकाणी आपण येऊन या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे। भक्त निवासाविषयी तू चौकशी केली तर काय तुला माहिती मिळाली काय? फक्त स्वतःच्या त्यांनी बोर्ड लिहिला, त्या बोर्ड प्रमाणे यावं लागतं, सतरंजी काय उशी किलो आपलं घेऊन यावं लागतं। हां आणि बाकीचं काय मग चार्जेस वगैरे काय आहेत का? चार्जेस काय नाही घेत, चार्जेस नाहीत, म्हणजे विनामूल्य आहे। तर एवढी सगळी सुविधा असणार करायला यावं लागतं, इथं बसावं लागतं ना। हां म्हणजे त्यांच्या ज्या काही व्यवस्था त्यांच्या ह्याप्रमाणेच रूल्स प्रमाणे किंवा आपल्याला दर्शन घेऊन माहिती, तू पूर्ण माहिती घेतलेली आहे? माहिती घेतली, मला यायचा विचार चाललाय, मग त्यामुळे म्हणलं ठीक आहे, बघू योग असेल तर मी पण येतो।